नमस्कार मित्रांनो, बंडूशा गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आपण महाराष्ट्रात दुकान, ऑफिस किंवा कोणताही लहान मोठा व्यवसाय सुरू करणार असाल तर सर्वात आधी लागतो तो म्हणजे शॉप ॲक्ट लायसन्स। हा लायसन्स घेणे आता खूप सोपे झाले आहे, कारण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन अर्ज करून कसे बनवावे हे पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये लिहायचे आहे आपलेसरकार.mahaonline.gov.in आणि एंटर दाबायचे आहे। नंतर ज्या व्यक्तीच्या नावाने शॉप ॲक्ट लायसन्स बनवायचे असेल त्या व्यक्तीचे इकडे न्यू यूजर रजिस्टर हिअर वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। रजिस्ट्रेशन करण्याचे दोन पर्याय इथे आहेत, दोन ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2। यापैकी ऑप्शन नंबर 1 हा सोपावाला ऑप्शन आहे, म्हणून इकडे क्लिक करून घ्यायचे आहे। इकडे अगोदर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो तुमचा जिल्हा असेल। त्यानंतर इथे 10 अंकी मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे। इकडे आपण ज्यांचे बनवत आहोत त्यांचा मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिट दाखवतोय, तर ओके वरती क्लिक करायचे आहे। नंतर वरती जायचे आहे आणि होम वरती क्लिक करायचे आहे। इकडे स्क्रोल करून खाली यायचे आहे आणि इकडे बघा एक ऑप्शन आहे फॉरगॉट पासवर्ड। जर तुम्हाला तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड माहिती असेल तर डायरेक्ट लॉगिन करू शकता। आपल्याला लॉगिन ID पासवर्ड माहिती नाहीये, म्हणून आपण फॉरगॉट पासवर्ड करणार आहोत। तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करायचे आहे। इकडे पुन्हा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर पुन्हा इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा बाजूला दिलेला आहे तो तसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे। पुन्हा सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। वन टाइम पासवर्ड कोड हॅज बीन सेंट युअर मोबाईल नंबर, प्लीज व्हेरीफाय। ओके वरती क्लिक करायचे आहे आणि आलेला OTP इकडे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर न्यू पासवर्डमध्ये जसे तुम्हाला पाहिजे असेल तसे तुम्ही अल्फा न्यूमेरिकमध्ये पासवर्ड बनवून घ्यायचे आहे। कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा सेम पासवर्ड टाकून ओके वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर असा मेसेज येईल पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली, ओके वरती क्लिक करायचे आहे। आता आपल्याकडे युजर नेम सुद्धा नाहीये, म्हणून फॉरगॉट युजर नेम वरती पुन्हा क्लिक करायचे आहे। पुन्हा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। पुन्हा कॅप्चा टाकून सबमिट वरती क्लिक करायचे आहे। इकडे मेसेज येईल युजर नेम विल बी सेंट युअर मोबाईल नंबर, ओके करायचे आहे। मोबाईल नंबरवरती टेक्स्ट मेसेजद्वारा युजर नेम आला असेल तो बघून युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करून घ्यायचे आहे। चला तर मी युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। लॉग इन झाल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल। तुम्हाला इकडे बाजूला यायचे आहे जिथे सर्व्हिसेसची नावं लिहिलेले आहेत आणि या लाईनला असे ड्रॅग करून खाली आणायचे आहे। खाली आणल्यानंतर इकडे इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंटवरती क्लिक करायचे आहे। इकडे आल्यानंतर सब डिपार्टमेंटमध्ये सिलेक्टमध्ये क्लिक करून पुन्हा लेबर डिपार्टमेंट सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर इकडे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे आहे आणि वरती इकडे येऊन प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे। नंतर असा पेज येईल। त्यानंतर इकडे पुन्हा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे आहे आणि इकडे सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करून घ्यायचे आहे। असा एक सेल्फ डिक्लेरेशनचा 2 पेजेसचा फॉर्म ओपन होईल, याची प्रिंट काढून घ्यायची आहे। चला मी प्रिंट काढून घेतो। प्रिंट काढल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता नेम अँड सिग्नेचर ऑफ एम्प्लॉयर, इकडे सिग्नेचर करून घ्यायचे आहे। सिग्नेचर केल्यानंतर या फॉर्मला 200 DPI मध्ये PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून घ्यायचे आहे। मी डॉक्युमेंट स्कॅन करून घेत आहे। यासोबत आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, ऑफिसचा फोटो कलरमध्ये अपलोड करण्यासाठी, आणि जर स्वतःचे ऑफिस असेल तर लाईट बिल अपलोड करायचे आहे, आणि जर भाड्याचे ऑफिस असेल तर ॲग्रीमेंट अपलोड करायचे असते, आणि आपला स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे असते। तर हे सर्व तयार करून ठेवायचे आहे अगोदरच। चला तर आपले सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर सेट झालेले आहेत। त्यानंतर पुन्हा होमवरती यायचं आहे। शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचे आहे। नंतर इकडे 2 ऑप्शन येतात, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन फॉर 0 to 9 वर्कर्स, म्हणजे ज्यांच्याकडे 0 ते 9 कामगार असतील अशा एम्प्लॉयरने इथे क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचे आहे, आणि ज्यांच्याकडे 10च्या वरती कामगार असतील त्यांनी इकडे क्लिक करायचे आहे। तर आपल्याकडे 9 वर्करच्या खालती आहे 5 वर्करवाला ऑप्शन, तर आपण 0 to 9चा गुमास्ता लायसन काढणार आहोत। नंतर इकडे कन्फर्मवरती क्लिक करायचे आहे। इकडे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर डिव्हिजन निवडून घ्यायचं आहे अगोदर, कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, ज्या पण डिव्हिजनमध्ये तुमचा पत्ता येत असेल। त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पुन्हा इकडे डिस्ट्रिक्टमध्ये,
आणि ऑफिस नेममध्ये तुम्हाला तुमचे ऑफिस निवडून घ्यायचे आहे। जे जवळ तुम्हाला ऑफिस दिसेल तो वाला पत्ता खालच्या ड्रॉप डाऊनमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर नेम ऑफ द एस्टॅब्लिशमेंटमध्ये ज्या नावाने शॉप ॲक्ट लायसन काढत असाल, गुमास्ता लायसन काढत असाल ते नाव इथे टाईप करून घ्यायचे आहे आणि टॅप करायचे आहे। टॅप केल्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये ते मराठीमध्ये येऊन जाते। नंतर प्रिव्हियस डिटेल्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहितीमध्ये क्लिक करायचे आहे सिलेक्टवरती आणि इकडे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर ॲड्रेस ऑफ सिच्युएशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट आस्थापनेचा पत्ता व ठिकाण इथे जिथे तुमचे ऑफिस असेल तो पूर्ण पत्ता भरून घ्यायचा आहे। पत्ता जो तुम्ही टाकणार आहात हा लोकॅलिटीपर्यंत पूर्ण आला पाहिजे, कारण सर्व स्टार मार्क आहेत। जर शॉर्ट असेल तर त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर स्टेट आपोआप आलेला असेल, डिस्ट्रिक्टवरती क्लिक करून पुन्हा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पिनकोडमध्ये तुमच्या पत्त्यानुसार जो पिनकोड असेल तो पिनकोड इथे टाईप करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर आपोआप आलेला असतो। ईमेल आय डीमध्ये तुमचा युजर नेम दिसत असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि ईमेल आय डी तिकडे टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये ओनरशिप ऑफ प्रिमाइसेसवरती क्लिक करून जर तुमचं रेंटवरती असेल तर रेंटल निवडायचं आहे, स्वतःचं असेल तर सेल्फ ओन निवडून घ्यायचं आहे। नंतर इकडे खाली यायचे आहे डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक। जर असा काही दिनांक असेल तर इकडे क्लिक करून घ्यायचे आहे आणि तो दिनांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इकडे वर्षामध्ये क्लिक करायचे आहे। अगोदर वर्ष निवडून घ्यायचे आहे, नंतर महिना निवडायचा आहे आणि मग तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। नंतर खालच्या कॉलममध्ये नेचर ऑफ बिझनेसमध्ये तुमचा बिझनेस हा कोणत्या प्रकाराशी आहे ते व्यवसायाचे स्वरूप इथे टाकून घ्यायचे आहे। इथं पुन्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकू शकता जर असं काही सेपरेट कॅटेगरी वगैरे तुम्हाला समजत नसेल तर। त्यानंतर इकडे प्रश्न दिलेला आहे वेदर एस्टॅब्लिशमेंट फॉल्स अंडर पब्लिक सेक्टर और प्रायव्हेट सेक्टर, म्हणजेच आस्थापना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात मोडते किंवा कसे। तर इकडे खाली सिलेक्ट सेक्टरवरती क्लिक करून त्याप्रमाणे तुम्हाला सेक्टर निवडायचे आहे, प्रायव्हेट किंवा पब्लिक। नंतर स्क्रोल करून खाली यायचे आहे आणि इकडे नंबर ऑफ वर्करमध्ये कामगाराची संख्या टाकून घ्यायची आहे। पुरुष किती काम करतात, महिला किती काम करतात आणि ट्रान्सजेंडर किती, हे सर्व अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली नेम ऑफ द एम्प्लॉयर इकडे मालकाचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे लिहून घ्यायचे आहे। नंतर इथे मालकाचा निवासी पत्ता म्हणजे त्यांचा आधार कार्डचा पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। इकडे सुद्धा स्टेट आपोआप आलेला असेल। डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पिनकोड पत्त्यानुसार टाकून घ्यायचा आहे। रेसिडेन्स सिन्समध्ये इकडे या पत्त्यावर केव्हापासून राहतात ते तुम्ही टाकू शकता। जर जन्म झालेला असेल तर इथे जन्माचं वर्ष टाकून द्यायचं आहे डायरेक्ट आणि पुढच्या कॉलममध्ये आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ईमेल आय डी पुन्हा इथे टाकायचा आहे। त्यानंतर इकडे खाली मोबाईल नंबर पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि स्टेटस ऑब्लिक डेझिग्नेशनमध्ये आपण हा फॉर्म इंडिव्हिज्युअलसाठी भरत आहोत म्हणून इकडे टाईप करायचे आहे प्रॉपरायटर। त्यानंतर खाली नेम अँड रेसिडेंटल ॲड्रेस ऑफ मॅनेजर, जर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही मॅनेजर वगैरे काही असे ठेवले असतील तर खालचं भरायचं आहे, नाहीतर हे कंपल्सरी नाही आहे। मॅनेजर वगैरे नसतील तर हे सोडू शकता। नंतर इथे डायरेक्ट इथे यायचे आहे खालती कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंट वरती इकडे सिलेक्ट कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंट वरती क्लिक करायचे आहे। तुम्ही जे गुमास्ता लायसन काढत असाल ते ज्या कॅटेगरीमध्ये मोडते त्याप्रमाणे तुम्हाला खालून कॅटेगरी निवडायची असते। जसं की उपहारगृहे व खानावळी, तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे लायसन काढत असाल तर हे वाला ऑप्शन घ्यायचा आहे। थिएटर्स व सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे म्हणजे थिएटर वगैरे असेल तर हे ऑप्शन घेऊ शकता। शॉप वगैरे असेल तर हे घ्यायचं आहे आणि राहण्याची सोय असलेले रेसिडेंटल हॉटेल्स असेल तर हे ऑप्शन। आता आपण जे लायसन काढत आहोत ते इंजिनिअरिंग वर्कचे आहे म्हणजे फॅब्रिकेशनच्या बिझनेसचे। तर फॅब्रिकेशनचा बिझनेस हा एस्टॅब्लिशमेंटमध्ये मोडतो आस्थापनामध्ये, तर आस्थापना सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट एस्टॅब्लिशमेंट टाईपवरती क्लिक करून इथे वेगवेगळे सब कॅटेगरी येतात, तर सब कॅटेगरी ड्रॉपडाऊनमधून प्रॉपर निवडून घ्यायचे आहे। तर आपल्याला निवडायचे आहे इकडे फॅब्रिकेशन वर्क, तर खाली ड्रॉपडाऊन करून शोधूया इकडे। ठीक आहे, तर फॅब्रिकेशन वर्क आपण इथे निवडलेला आहे। त्यानंतर सिलेक्ट एस्टॅब्लिशमेंट कॅटेगरीमध्ये पुन्हा इकडे प्रॉपर्टरी सेल्फ ओनरशिप प्रॉपर्टरी निवडून घ्यायचे आहे। जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस असेल तर तुम्ही पार्टनरशिप निवडू शकता किंवा खाली वेगवेगळे कॅटेगरी दिले आहेत ज्या प्रकारचं तुम्ही लायसन्स काढत असाल त्या प्रकारे तुम्हाला निवडायचे आहे। आता जे मी लायसन काढत आहे ते सिंगल ओनरचं आहे म्हणून आपण प्रॉपर्टरी इकडे निवडून घेणार आहोत। नंतर इथे खाली नेम ऑफ द मेंबर ऑफ एम्प्लॉयर फॅमिली, जर एम्प्लॉयर म्हणजे मालकाच्या फॅमिलीमधून कोणी जर त्या ऑफिसमध्ये काम करत असतील तर इकडे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे, नाहीतर इथे एन टाईप करू शकता। एन चा अर्थ असतो नॉट ॲप्लिकेबल। एन टाकल्यामुळे इथे तिन्ही ठिकाणी शून्य टाकायचं आहे।
त्यानंतर आय ॲग्रीच्या बॉक्समध्ये इकडे क्लिक करायचे आहे आणि सेव्ह डिटेलवरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे मेसेज येईल, कृपया खालील माहिती तपासून ती जतन करा, ती बदलता येणार नाही। ओकेवरती क्लिक करायचे आहे आणि थोडा वेळ वाट बघायची आहे। अशा प्रकारे मेसेज येणार, युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली आणि ॲप्लिकेशन आय डी आलेला असेल। ॲप्लिकेशन आय डी सिलेक्ट करून कंट्रोल-C ने कॉपी करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इकडे असा पेज ओपन होईल। इकडे डिपार्टमेंटवरती क्लिक करायचे आहे। पुन्हा इकडे शॉप सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन अँड एस्टॅब्लिशमेंट आणि कॉपी केलेला ॲप्लिकेशन आय डी इकडे तुम्ही पेस्ट करू शकता। पेस्ट होत नाही आहे तर ठीक आहे, तर आपण तो इथे टाईप करून घेऊया। त्यानंतर इकडे सर्चवरती क्लिक करायचे आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। सर्वात आधी ॲप्लिकेशन आय डी आलेला असेल आणि डॉक्युमेंट पेंडिंग असे शेवटला ऑप्शन दिसेल। अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे। सर्वात अगोदर फोटो आणि सिग्नेचर। इकडे तुम्ही डॉक्युमेंट्सची फोटोची सिग्नेचरची साईज बघू शकता। 160 रुंदी असली पाहिजे आणि 200 ते 212 पिक्सेलमध्ये हाईट असली पाहिजे आणि सिग्नेचरची रुंदी 256 पिक्सेल आणि हाईट 64 पिक्सेल असली पाहिजे। डॉक्युमेंटची साईज कशी सेट करतात असा एक व्हिडिओ आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तोही तुम्ही पाहू शकता। मी आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देऊन टाकेल। तर चला आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया। सर्वात आधी सिग्नेचर, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर खालती इकडे क्लिक करायचे आहे आणि आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे। नंतर इकडे सेल्फ डिक्लेरेशन जे आपण PDF बनवली होती सुरुवातीला ती अपलोड करून घ्यायची आहे। नंतर खालती स्क्रोल करून यायचे आहे आणि इथे ॲक्च्युअल फोटो ऑफ द ऑफिस, इथे ऑफिसचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। नंतर इकडे अदरमध्ये क्लिक करून इकडे पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे। नंतर सर्वात खाली अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे दिसेल डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली। ओकेवरती क्लिक करायचे आहे आणि इकडे ऑनलाईन पेमेंट ऑप्शन ओपन होईल। खाली स्क्रोल करून यायचं आहे। पेमेंट किती आहे तुम्ही इकडे पाहू शकता, 59 रुपये। खालती इकडे कन्फर्मवरती क्लिक करायचे आहे। नंतर नेट बँकिंगवरती क्लिक करायचे आहे। पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचे आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचे आहे। यानंतर इकडे UPI वरती तुम्ही क्लिक करू शकता। सर्वात सोपी पेमेंट करायची पद्धत हीच आहे। UPI वरती क्लिक केल्यानंतर शो QR वरती क्लिक करायचे आहे आणि जो QR येईल त्याला तुमच्या Google Pay, PhonePe, Paytm जे काही तुमच्याकडे ॲप्लिकेशन असेल ते ओपन करून स्कॅन करून घ्यायचे आहे आणि पेमेंट करून घ्यायचे आहे। चला तर मी पेमेंट करून घेतो। तर आपले पेमेंट झालेले आहे। इकडे पाहू शकता ही पावती आलेली आहे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल म्हणून। खालती स्क्रोल करून यायचं आहे। याची तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता तुमच्याकडे। आता बॅकवरती क्लिक करायचे आहे। बॅकवरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा डिपार्टमेंटवरती क्लिक करून शॉप निवडायचे आहे। सर्व्हिसेसमध्ये रजिस्ट्रेशन अँड शॉप एस्टॅब्लिशमेंट, पुन्हा आय डी इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि सर्च करायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता इकडे डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट ऑप्शन आलेली आहे। सर्वात आधी डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करायचे आहे। या PDF ला ओपन करून घ्यायचे आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हा फॉर्म आहे। या पूर्ण फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा बॅकला येऊन डाउनलोड इंटिमेशन रिसिप्टवरती क्लिक करून इंटिमेशनची रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। इंटिमेशन रिसिप्ट म्हणजेच तुमचे गुमास्ता लायसन असते। याची प्रिंट काढताना तुम्ही कलर पेजवरती काढू शकता। जर तुमच्याकडे लेजर पेपर असेल, ग्रीन पेपर, तर त्यावरती काढू शकता, कारण ऑफिसमध्ये तुमच्या हे फ्रेम करून ठेवायचे असते। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ऑफिसचं शॉप ॲक्ट म्हणजेच गुमास्ता लायसन काढू शकता। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।